कळमेश्वर पोलिसांची मोठी कारवाई. गौंडखैरी शिवारात हाटभट्टीवर छापा, 10 आरोपींवर गुन्हा दाखल. कळमेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील मौजा गौंडखैरी पारधीबेडा शिवारात बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या मोहफुलाच्या गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत 10 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून 5,86,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सावनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. 21 एप्रिल 2026 रोजी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे कळमेश्वर पोलीस आणि दंगा नियंत्रण पथकाने गौंडखैरी पारधीबेडा परिसरात छापा टाकून घटनास्थळावरील हातभट्ट्या नष्ट केल्या. या कारवाईत पोलिसांनी 14,600 लिटर मोहफुलाची सडवा आणि 360 लिटर तयार मोहफुलाची गावठी दारू जप्त केली. यासह दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक व लोखंडी ड्रम आणि इतर साहित्य असा एकूण 5,86,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नाशवंत मुद्देमाल घटनास्थळावरच पंचनामा करून नष्ट करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी नितेश गोपीचंद माळी वय 29 वर्ष, गोपीचंद पवार वय 20 वर्ष, अश्विन रामकृष्ण मारवाडी वय 25 वर्ष, भगवत तुळशीराम पवार वय 70 वर्ष आणि 6 महिला आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व आरोपी गौंडखैरी येथील वार्ड क्रमांक 4 येथील रहिवासी आहेत. कळमेश्वर पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी.